रामराम मंडळी, कसे आहात सगळे? रामनाम घेताय ना? घेतलंच पाहिजे, कारण या रामनामातच आहे आपल्या आयुष्यातला खरा राम. या खऱ्या रामाला जाणून घेण्यासाठीचा हा 12वा भाग. रामरक्षेच्या विषय प्रवेशापासून सुरू केलेला प्रवास आपण ध्यान, प्रस्तावना आणि वज्रपंजर कवचापर्यंत केलाय. आता फलश्रुतीत शिरण्याआधी शरीराच्या आणि मनाच्या कवचावर आपल्याला विचार करायचा आहे, कारण बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला आहे की रामरक्षा सिद्ध करायची म्हणजे काय. सिद्धी म्हणजे सामान्यतः आपल्याला एखाद्या चमत्कारासारखी वाटते, पण आपण इथे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून रामरक्षेकडे बघणार आहोत. माझी रामरक्षा सिद्ध झाली पाहिजे ही फळाची आशा आहे, आणि मी रामरक्षेसाठी सिद्ध झालो पाहिजे हा साधनेचा संकल्प आहे. आता स्वतःला सिद्ध करणे यासाठी इंग्रजीमध्ये 2 पर्यायवाचक शब्द आहेत. पहिला आहे टू प्रूव्ह आणि दुसरा आहे टू प्रिपेअर. प्रूव्ह आणि प्रिपेअर यापैकी आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. इंग्रजी माध्यमांच्या मुलांचा घोटाळा होऊ नये म्हणून मुद्दाम हे सांगणं चाललंय. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचंय म्हणजे स्वतःला तयार करायचंय. आपलं तन, मन, धन, चित्त, बुद्धी, ध्यान, अंतःकरण हे सारं काही रामरक्षेसाठी सिद्ध करायचंय, म्हणजे तयार ठेवायचंय. रामरक्षेतील ध्यान हे मनाला सिद्ध करणारं आहे, चित्ताला सिद्ध करणारं आहे. रामरक्षेतील संरक्षक कवच तनाला सिद्ध करणारं आहे, शरीराला सिद्ध करणारं आहे. पण तनाला आणि मनाला सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते आपण बघणार आहोत. एका गोष्टीचं या ठिकाणी खूप आश्चर्य वाटतं की मध्यंतरी एक मेसेज व्हायरल झाला होता की रामरक्षा 13 वेळा म्हटल्याने ती सिद्ध होते, आणि लोकांचाही त्याच्यावर भराभर विश्वास बसत गेला. कारण झटपट काही जरी मिळालं तरी आपला त्याच्यावर झटपट विश्वास बसतो, आणि आपल्या अपेक्षेसारखं फळ नाही मिळालं तर आपण त्याच गोष्टीला नावं ठेवायला देखील मोकळे होतो. रामरक्षा अशी झटपट कशी सिद्ध होईल? आपल्याला ना धड तिचा उच्चार करता येत, ना धड तिचा अर्थ कळत, आणि तरीही आपल्याला ती सिद्ध करायची आहे असे अनेक लोक आहेत. त्यांना हात जोडून इतकंच सांगणं आहे, बाबांनो घाई करू नका, रामरक्षा कशी म्हणायची हे आधी समजून घ्या, त्यातले उच्चार कसे करायचे ते आधी समजून घ्या, त्याचा भावार्थ काय आहे ते आधी समजून घ्या, आणि मग रामरक्षा सिद्ध करायची की स्वतःला रामरक्षेसाठी सिद्ध करायचं हे तुमचंच तुम्हाला कळेल. रामरक्षा सिद्ध करण्याआधी आपल्या स्वतःमधल्या अनेक गोष्टी आपल्याला बदलाव्या लागणार आहेत, तयार ठेवाव्या लागणार आहेत. त्यापैकी तन आणि मन या गोष्टींवर सध्या आपण विचार करतो आहोत. त्यासाठी आपल्या डोळ्यासमोर श्रीरामचंद्रांचं चरित्र देखील आहे. वेद आणि उपनिषद यामधील गहन तत्वज्ञान ज्या कोणा एका व्यक्तीमध्ये पूर्ण रूपाने आणि साकल्याने दिसून येतं, ती व्यक्ती म्हणजे रामायणाचे नायक प्रभू श्रीरामचंद्र. सामान्य माणसाला असामान्य जीवन जगायचं असेल तर त्याने आदर्श कुणाचा ठेवावा? प्रभू श्रीरामचंद्रांचा. म्हणून त्यांच्या मूर्तीचं, त्यांच्या आदर्शांचं आपण आधी ध्यान केलं, त्यानंतर प्रस्तावना केली, आणि नंतर वज्रपंजर कवचामध्ये प्रवेश केला. या वज्रपंजर कवचाच्या दालनामध्ये फिरता फिरता आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या शारीरिक मर्यादा देखील पाळता येत नाहीत. आपल्याला आपल्या शरीराभोवती कवच हवंय, पण आपल्या शरीराच्या मर्यादा पाळायच्या नाहीत. असं कसं होऊ शकतं? आपण आपलं जगणं अमर्यादपणे बेशिस्त करून टाकलं असेल तर आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाचं स्मरण कसं राहील? श्रीरामांचं अंतरंग अगदी सहजपणे उलगडून सांगणाऱ्या आदरणीय मोहनाताई चितळे यांनी एका लेखात फार सुंदर असं विधान केलेलं आहे. त्या म्हणतात, मर्यादा हे सुखी जीवनाचं सूत्र आहे, त्यातच जीवनाचं खरं यश दडलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद जगणं नव्हे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील अंतर लक्षात येण्यासाठी श्रीरामांचं चरित्र आणि त्यांची भूमिका समजून घेणं म्हणजे रामरक्षेचा खरा अभ्यास आहे. आपल्यालाही हा असा अभ्यास करायचा आहे, आणि त्यासाठी
आधी आपलं शरीर सिद्ध राहावं, निरोगी राहावं, म्हणून वज्रपंजर कवचाचं प्रयोजन आहे. एक प्रश्न असाही विचारला गेला की खरंच आम्ही बद्ध पद्मासन घालून रामरक्षा 13 वेळा किंवा 11 वेळा म्हटली तर ती सिद्ध होईल का? यावर उत्तर असं आहे की मुळात बद्ध पद्मासन हे सामान्य माणसाला जमणार नाही, कारण ते योगी लोकांचं साधन आहे. साधं पद्मासन घालणे आणि त्या पद्मासनातून हात उलट्या बाजूने आणून दोन्ही पाय पकडणे इतकं ते अवघड असं नाही. आमच्या नाशिकला कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू येतात हिमालयातून आणि ते अशा प्रकारची आसनं करतात, पण त्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची साधना असते. त्यांच्यासारखे प्रयोग आपण करायला गेलो तर रामरक्षा सिद्ध होईल की नाही माहिती नाही, पण आपण आहे त्या जागी बद्ध होऊन जाऊ हे नक्की. बद्ध पद्मासनाच्या कृतीच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. बद्ध म्हणजे बांधलेला, पद्म म्हणजे कमळापाशी. सतत इकडे तिकडे धावणारं आपलं मन जाणीवेच्या कमळापाशी बांधून ठेवणं म्हणजे बद्ध पद्मासन. या मनाच्या बद्ध पद्मासनावर बसून अंतःकरणाकडे बघणं म्हणजे रामरक्षा सिद्ध करणं. आजकाल धावपळीचं जीवन झालेलं आहे. ज्याला जसा वेळ मिळेल तशी तो रामरक्षा म्हणतो. खुशाल म्हणावी, पण मनाच्या बद्ध पद्मासनावर बसावं म्हणजे झालं. पण प्रातःसमयी, संध्यासमयी ज्या ज्या वेळी आपल्याला शक्य असेल त्या त्यावेळी देवासमोर दिवा लावून, मांडी घालून, आसन घेऊन बसून मग रामरक्षा म्हणावी. त्यातील ऊर्जा तरंगांचा अनुभव हा काहीतरी वेगळाच असतो. शारीरिक व्याधींकडे मनाने दुर्लक्ष करायचं असेल तर वज्रपंजर कवचासारखं दुसरं साधन नाही. आपण आपला सगळा जीव त्या दुखण्यामध्ये घालून ठेवतो, म्हणून मग ते दुखणं जास्त वाढत जातं. तनालाही दुखतं आणि मनालाही दुखतं. मनाला दुखतं म्हणून तनाला दुखतं, तनाला दुखतं म्हणून मनाला अधिकच दुखतं. असं हे दुष्टचक्र वाढत वाढत वाढतच जातं. ते वाढू नये म्हणून वज्रपंजर कवचाचं सतत स्मरण सांगितलंय. या स्मरणाने शारीरिक लाभ देखील होतात. शारीरिक दुखण्यांमध्ये गुंतून राहिलेलं आपलं मन जरा बाहेर तर येतच, पण त्याशिवाय आपल्या शरीरातील षटचक्रांवर रामरक्षेतील ध्वनी तरंगांचा हळूहळू हळू परिणाम व्हायला लागतो. शिरोमे राघव पातू इथपासून रामरक्षेतलं शरीराचं कवच सुरू होतं पहा. शिरोभाग म्हणजे आपल्या मेंदूच्या बरोबर बाहेरचा भाग. सहस्त्रार चक्राची कल्पना तिथे आहे. त्या ठिकाणी आपल्या मेंदूतल्या स्त्रावग्रंथी असतात, पिनियल ग्लँड्स त्यांना म्हणतात. त्यानंतर रामरक्षेत ध्यान आहे कौशल्यो दृशौ पातू. डोळ्यांच्या बरोबर मध्ये भ्रूमध्य तिथे आज्ञाचक्र आहे. तिथे आपल्या पिट्युटरी ग्लँड्स असतात. पुढे म्हटलंय कंठम भरत वंदिता. कंठाजवळ आपलं विशुद्ध चक्र आहे, गळ्याच्या जवळ. तिथे आपल्या थायरॉइड ग्लँड्स असतात. पुढे आहे हृदयम जाम दग्नेजित. हृदयाच्या जवळ आपलं अनाहत चक्र आहे आणि तिथे थायमस ग्लँड्स असतात. पुढे म्हटलंय मध्यम पातु खरध्वंसी. छाती आणि पोटाचा जो मध्य भाग आहे तिथे मणिपूर चक्र आहे आणि तिथेच आपले पँक्रियाज आहेत. पुढे म्हटलंय नाभीम जांबवदाश्रया. नाभिस्थान म्हणजे बेंबीच्या जवळ आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे. तिथे ॲड्रेनल ग्लँड्स असतात. आता सुग्रीवेश कटी पातू म्हणजे कमरेजवळचा भाग. कमरेच्या जवळ मूलाधार चक्र असतं. तिथे गोनाड्स ग्लँड्स असतात. आता हे सगळं वैद्यकीय भाषेत सांगण्याचं कारण म्हणजे रामरक्षेचा प्रभाव या ग्लँड्स म्हणजे आपल्या आंतरस्त्रावी ग्रंथींवर होत असतो. बघा, आनंद आणि दुःख या भावनांमधून विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स तयार होतात हे आपण ऐकून असाल. ते या स्त्रावग्रंथींमुळे. या स्त्रावग्रंथींमध्ये तयार होणारी संप्रेरक किंवा हार्मोन्स ही सरळ सरळ रक्तात मिसळत असतात. या ग्रंथी जर का अकार्यक्षम झाल्या तर त्याचे फार वाईट परिणाम शरीरावर दिसायला लागतात. हे वैद्यकशास्त्रालाही माहिती आहे.
या स्त्रावग्रंथी विशिष्ट प्रमाणात उद्दीपित करण्याचं कार्य रामरक्षेतील उच्चारणामुळे सोपं होऊ शकतं. म्हणून या आंतरस्त्रावी ग्रंथी, योगशास्त्रातली चक्र आणि रामरक्षेतलं उच्चारशास्त्र, रामरक्षेच्या मंत्रप्रभावाचा याच्यावर होणारा परिणाम याचा एकत्रित अभ्यास करून संशोधन झालं पाहिजे. रामरक्षेतील वज्रपंजर कवच सुरू असताना शरीरातील त्या भागांना स्पर्श करून हा अनुभव घेऊन बघा. शारीरिक परिणाम लगेच दिसून येणार नाही, पण मनाने आपण त्या भावनेच्या जवळ जाऊ शकू. कारण त्या अवयवांच्या ठायी श्रीरामांच्या गुणविशेषणांची योजना केलेली आहे. ती गुणविशेषणं आपल्या अंगी यावी यासाठी प्रयत्न करणं म्हणजे रामरक्षा सिद्ध करणं. रामरक्षेतील वज्रपंजर कवच हा एक गर्भकल्याण मंत्र देखील आहे. एखादी स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिच्या मनात आपल्या येणाऱ्या अपत्याविषयी असंख्य प्रकारच्या कल्पना असतात. आपलं बाळ कसं जन्माला यावं, त्याने स्वतःचं संरक्षण कसं करावं, त्याने दुसऱ्यांचं संरक्षण कसं करावं, याचं चिंतन गर्भवती महिलांनी रामरक्षेतील वज्रपंजर कवच स्मरून करायचं आहे. असं केल्याने त्यांच्या पोटी येणारं अपत्य हे देखील प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे आत्मसंयमी, वीर्यवान, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिज्ञ, वक्ता, वैभवसंपन्न, शत्रुनाशक, शुभलक्षणी, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहिततत्पर, ज्ञानसंपन्न, विनयशील, धर्मरक्षक, वेदविद्या पारंगत, धनुर्विद्या पारंगत, शस्त्रास्त्र निपुण, सौम्य प्रकृतीचा, उदार, सर्वांशी समभावाने समादराने वागणारं व्यक्तिमत्व, अशा गुणवैशिष्ट्यांसह हे अपत्य जन्माला येईल. शिवाजी महाराजांच्या वेळेला गर्भवती असताना जिजाऊंनी रामचरित्राचं ध्यान केलं होतं. म्हणून शिवाजी महाराज हे सगळे गुण घेऊनच जन्माला आले होते. आणि असे अनेक शिवाजी जन्माला यावेत म्हणून रामाचं ध्यान केलं पाहिजे.